पाऊली छंद लागला रे तुझा रंग रंगुनिया बऱ्याच गोष्टी माथ्यावर अंक जो प्रसिद्ध केला योगेश जोशी पै फ्रेंड्स लायब्ररी आणि आज हा सगळा समारंभ घडवून आणलेला आहे. माझं काही हे सगळं पै फ्रेंड्स लायब्ररी पै सर, त्यानंतर योगेश जोशी, त्यानंतर माझी मुलं सुना आणि आमचे एज्युकेशन टुडे फाउंडेशनचे डायरेक्टर मलिक सर, माझ्या मैत्रिणी, या सगळ्यांनी मिळून हा सोहळा जो आहे हा ऑर्गनाईज केलेला आहे. मी तर आज दिवसभर ऑफिसमध्ये होते, मी घरी 5 वाजता आले आणि त्यानंतर मी डायरेक्ट या ठिकाणी आले. पण इतकं सगळं प्रेम भरभरून मिळाल्यानंतर मला काय बोलावं हे सुचत नाही. आणि सगळ्या वक्त्यांनी म्हणजे आज आयुक्त साहेबांना ॲक्च्युली मीटिंग होती मंत्रालयात, पण माझं नशीब चांगलं की ती आज VC लागली, त्यांना मुंबईला जावं लागलं नाही, त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले आणि त्यांचं पण मनोगत ऐकायला खूप आनंद झाला. इंदुराणी जाफरे मॅडम माझी आयुक्त या मसुरीला आहेत, नाही तर त्या येणार होत्या. त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये खूप चांगले भावना व्यक्त केल्या. या व्यासपीठावर सगळेच म्हणजे उपमहापौर साहेब आहेत. महापौर मॅडमनी त्यांनी मला त्यांच्या दालनात बोलावून माझा सन्मान केला, कारण त्यांना आज एक अतिशय महत्त्वाचं काम होतं म्हणून त्या येऊ शकल्या नाही. पण 5 वाजता त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून तिथे सन्मान केला आणि त्यांनी ते सांगितलं की तुम्ही कन्सल्टन्सी चालू करा. म्हटलं मी विचार करते याचा, मी आता काही सांगत नाही. सगळ्या वक्त्यांनी
हे मनोगत व्यक्त केले या ठिकाणी. तर मला असं इथे नमूद करावं असं वाटतं की 1989 साली ज्या वेळेला मी या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये इंटरव्ह्यू द्यायला आले, माझं लग्न झालं 7 मे 1989 आणि ऑगस्ट एंडला माझा इंटरव्ह्यू होता आणि 10 सप्टेंबरला माझ्या हातामध्ये ऑर्डर पडली. माझे सासरे मला कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये रुजू होण्यासाठी घेऊन आले, कारण ते मुख्याध्यापक होते. ते मला अभिमान या ठिकाणी सांगावं असं वाटतं की माझे सासरे हे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक. त्यांनी तात्काळ मला कल्याणला घेऊन येऊन की आपण जॉईनिंग रिपोर्ट कसा लिहायचा हे त्यांनी मला त्यावेळेला शिकवलं. आणि त्यावेळेला मला कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जो घेतला होता त्यावेळेला शिवलिंग भोसले साहेब आयुक्त होते आणि जांगडे साहेब जे होते ते शहर अभियंता होते. जांगडे साहेबांनी माझा टेक्निकल इंटरव्ह्यू घेतला, दोघांमध्ये संभाषण झालं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मला कळलं की आता आपलं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि ऑर्डर त्यावेळेला मिळाली होती. मी ज्यावेळेला कल्याण महापालिकेत जॉईन झाले त्यावेळेला माझ्यासोबत होते सुनील जोशी सर, नेमाडे साहेब आणि जयवंत म्हात्रे. हे तिघजण आणि मी असे आम्ही कल्याण मुख्यालयामध्ये त्यावेळेला टेक्निकल स्क्रुटिनीला मी त्यावेळेला मला तो जॉब माझ्यावर सोपवला. आणि त्यावेळेचे सिटी इंजिनियर जे सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले जांगडे साहेब, त्यांनी टेक्निकल स्क्रुटिनी कशी करायची हे मला त्यांनी शिकवलं. मी एस्टिमेट चेक केल्यानंतर मी लिहायची एस्टिमेट इज चेक अँड फाउंड करेक्ट. ते म्हणाले एस्टिमेट कधीच करेक्ट नसतं, चेक अँड फाउंड जनरली इन ऑर्डर. हे त्यांनी मला शिकवलं. मला बोलवून घेतले केबिनमध्ये आणि म्हणाले मॅडम ह्या पद्धतीने शेरा लिहायचं असतं. असे विविध म्हणजे जेवढे सिटी इंजिनियर PWDमध्ये येऊन गेले, जे कार्यकारी अभियंते येऊन गेले, त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. टेक्निकल स्क्रुटिनीला असताना माझ्याकडनं एका एस्टिमेटमध्ये फिलिंगचा जो आयटम असतो त्याच्यामध्ये 50 पैसे कमी दिले गेले रेटमध्ये. त्यावेळेला कारा चौधरी होते, त्यांनी मला पत्र काढलं की हे अशा पद्धतीच्या चुका तुमच्याकडून झालेली आहे, तर याचा तुम्ही खुलासा करावा. तर मी विचार केला की याच्यामध्ये 50 पैसे कमी दिले गेले, महापालिकेचं तर काही नुकसान झालं नाही, महापालिकेचा फायदा झालेला आहे. पण तरी सुद्धा त्यांनी सांगितलं नाही, रेट ॲनालिसिस जो असतो तो तुम्ही टेक्निकली प्रॉपरली करायचा असतो. मग त्याचं कशा पद्धतीने करायचं ते त्यांनी मला शिकवलं. आणि ही जी शिकवण आहे तो एकच त्यांनी जे पत्र काढलं त्याच्यानंतर आज तागायत मला कुठलंही पत्र मिळालेलं नाही. म्हणजे ॲक्युरसी आणि मी माझ्या पद्धतीने म्हणजे 100% ते काम जे आहे टेक्निकल स्क्रुटिनीचं ते 100% त्या ठिकाणी केलं. माझे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत, त्यांनाही माहिती आहे की टेक्निकल स्क्रुटिनी आम्ही काही बिलांची तर मी एक महिना स्क्रुटिनी केलेली आहे. तर शिकण्यासारखं म्हणजे वरिष्ठांकडनं खूप चांगलं शिकायला मिळालं. आणि एक म्हणजे विश्वास. माझी सही बघितली की हत्ताळकर साहेब सही करायचे, म्हणजे इतका विश्वास होता की हे मॅडमनी तपासलं, त्यांनी निश्चितपणे 100% चेक केलेलं असेल. तर वरिष्ठांचा विश्वास, वरिष्ठांचा जो त्यांचा आपण म्हणतो एक सपोर्ट, हा माझ्या ह्या वाटचालीसाठी खूप मला महत्त्वपूर्ण वाटतो. आणि या विश्वासामुळेच आज या म्हणजे अगदी पहिल्या सिटी इंजिनियर जांगडे साहेबांपासून तर आताच्या सिटी इंजिनियर परदेशी मॅडमपर्यंत सगळ्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सगळ्यांची या ठिकाणी ऋणी आहे. आयुक्त साहेबांनी तर खूपच कौतुक केलं, एवढं कौतुक मी कधी माझ्या आयुष्यात ऐकलेलं नव्हतं. तर मला खूप भरून आलेलं आहे. माझं जे वैयक्तिक आयुष्य आहे ते भरपूर स्ट्रगलमध्ये गेलेलं आहे. आणि स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड ह्याच्या जोरावर मी माझं सगळं आयुष्य चांगल्या पद्धतीने आणि मी खूप हसतमुख या ठिकाणी म्हणजे माझं एक कंपार्टमेंटल लाईफ ठेवलं. ऑफिसचं काम वेगळं, घरचं वेगळं, अशा पद्धतीने मी ठेवल्यामुळे एवढी वर्ष चांगली पद्धतीने सेवा घेऊ शकलो. आपण सगळ्याला सवय नाही असं बघायची, बिलकुल नाही. मी महिला इंजिनियर आहे, या पद्धतीने आमच्यामध्ये कधीही असं झालंच नाही की आम्ही सगळे एकोप्याने काम करत राहिलो. सगळे इंजिनियर म्हणजे 1900 ते आज तागायत
मी म्हणजे मला कोणीही विचारलं नाही की मॅडम काय माझं वैयक्तिक आयुष्य आणि ह्या सगळ्या गोष्टी कंपार्टमेंटल राहिल्या. कामाला मी नेहमी 100% प्राधान्य दिलं. मी घरातही प्राधान्य दिलं आणि आज जे सगळं म्हणजे समाजोपयोगी कामाबद्दल बोललं गेलं, पण हे समाजोपयोगी जे काम आहे किंवा जे सामाजिक काम आहे किंवा जे काही क्लबमध्ये काही कामं केली, हे सगळं मी माझ्या मुलांच्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर, मुलांची पूर्ण शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर, त्यानंतर मी हे सगळी कामं सुरू केली. तोपर्यंत मी माझं घर, माझं ऑफिस, माझं साईटवरचं काम आणि माझं कुटुंब याकडेच सर्व लक्ष दिलं. आणि या सर्व कालावधीमध्ये मला डोंबिवलीकरांनी फक्त माझ्या कामावर, माझं जे काम आहे ते काम दिसत होतं. त्या कामाप्रती मी 100% माझं, आमच्याकडे म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये म्हणतात की गिव्ह युअर 100%. आणि एक 5 तत्व आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सांगितले. लिव्ह इन द प्रेझेंट मुमेंट. प्रेझेंट मुमेंट इज इनएव्हिटेबल. ॲक्सेप्ट द सिच्युएशन अँड पर्सन ॲज इट इज. Opposite values are complementary to each other. Don't see intention behind others' mistakes and don't become football of others' opinion. हे 5 तत्व जे आहेत, हे फक्त 5 तत्व मी माझ्या आचरणामध्ये आणली आणि त्यामुळे आज ह्या लेवलपर्यंत येऊन आपण काम करू शकतो. मला माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे की रिटायर झाल्यानंतर तुम्ही सेवा करा. मी निश्चितपणे सेवा करणार. मला एकच खंत आहे की माझे वडील या ठिकाणी, त्यांना यायचं होतं. वडील माझे 87 वर्षाचे आहे, पण त्यांना परवा स्ट्रोक आला आणि त्यांना थोडं पॅरालिटिक झालं. ते आता ICUमध्ये आहेत. मी त्यांना काल भेटून आले. ते या ठिकाणी येऊ शकले नाही, त्यामुळे आई येऊ शकली नाही, त्यामुळे आमचे बरेच माझे भाचे कंपनी पण येऊ शकली नाही. याचं निश्चितपणे दुःख आहे. माझ्या सासूबाई ज्या आहेत, त्यांनी मला काल घरी बोलवून, म्हणजे माझं जे चांगली सर्व्हिस तू केली, माझं चांगलं गोड कौतुक त्यांनी केलं सासूबाईंनी. 37 वर्षामध्ये माझ्या सासूबाईंचं आणि माझं एक शब्दाचा कधी वाद झाला नाही, हे मी प्रामुख्याने नमूद करते. अतिशय आमचे प्रेमाचे संबंध आहेत. माझे दीर, माझे जाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सुद्धा माझ्या प्रेमापोटीच आलेले आहेत आणि म्हणजे त्यांनाही प्रॉब्लेम्स आहेत, तब्येतीचे प्रॉब्लेम आहेत, परंतु ते वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. कुटुंबीय माझे सगळे आले. माझे मेहुणे या ठिकाणी आलेले आहेत. ते नांदगाव नगर परिषदेचे अध्यक्ष, स्वतः साहित्यिक. माझी बहीण आलेली आहे, माझे मेहुणे आलेले आहेत, माझे व्याही या ठिकाणी आलेले आहेत, विहीणबाई आलेले आहेत. एका विहीणबाईंनी तर याचं वाचन केलं. म्हणजे सगळंच कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या सगळ्या इनरव्हीलच्या मैत्रिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. पै फ्रेंड्स परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. माझे सगळे कल्याण डोंबिवली महापालिकेतले इंजिनियर या ठिकाणी उपस्थित आहेत. पदाधिकारी तर सगळे आपण बघितलं. माझे सगळे नातेवाईक, माझे भाऊ, सगळ्यांनी जे भरभरून या ठिकाणी जे प्रेम व्यक्त केलं. बरेच कॉन्ट्रॅक्टर्स या ठिकाणी आलेले आहेत. मी सगळ्यांच्या पूर्णपणे मनापासून सगळ्यांना धन्यवाद देते. असंच प्रेम कायम राहू द्या आणि माझं मनोगत या ठिकाणी संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व सन्माननीय सभापती आणि ज्यांच्या आपण एवढ्या जड जमलेलो आहोत अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीमती वैरी लोकरे मॅडम. मित्रांनो, आजच्या या भाऊक प्रसंगी सुरुवातीलाच मला कवीच्या एका कवितेतल्या ओळी आठवतात. वेळ जातो भुगून बरकार, पण आठवणी राहतात मनात. तुमच्यासारख्या सहकार्याची कायम हवी असते साथ. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तेवढं भाऊक आहे. आपण 1998 सालापासून 2026 पर्यंत तब्बल 28 डोंबिवली महानगरपालिका एकत्र काम केलं. हा 28 वर्षाचा
मॅडम सगळ्यांना विनंती आहे, नका नाहीये ही माझी विनंती आहे, प्रामाणिकपणे व हसऱ्या चेहऱ्याने सजलेले आहे. जेव्हा मी आजवर तुमच्या कामाकडे पाहतो आणि तुमच्या कार्य, तेव्हा मला तुमची सावली दिसते. तुमची शिस्त आणि कर्तव्य कठोरता पाहताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आठवण येते. कितीही ताण असला असे कधीच मावळलेले नाही. नवीन कर्मचाऱ्यांना आणि सहकाऱ्यांना नेहमीच मदत करताना मला तरी तुमच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सारखी मायेची सावली आणि संयम दिसतो. तुम्ही राजमाता जिजाऊंसारखा खंबीरपणा दाखवून तुम्ही सर्वांना नेहमीच धीर दिला तरी नाही, तर या केडीएमसी कार्यालयाचा एक भक्कम आधारस्तंभ म्हणून काम केलेले आहे. आज तुम्ही अधिकृतपणे या कार्यालयात निवृत्त होत आहात, परंतु आमच्या मनातून, आमच्या कुटुंबाच्या मनातून तुम्ही कधीही निवृत्त होणार नाही. मॅडम, फुलासारखं आयुष्य तुमचं असंच नेहमी सुगंधित राहो. निवृत्तीनंतरचा प्रत्येक क्षण तुम्हाला सुखाचा व आनंदाचा जावो. धन्यवाद.